नवीन ब्लॉगला. आम्ही चाललोय रिंगाची विहीर बघायला. थोड्या वेळात 2 वाजता आता अन्न आल्यानंतर जायला आम्ही आता रिंगाची विहीर. शेतात तिथे काटे खूप असतात. आम्ही थांबलो तर आमच्या पायाला लागले. रिंगाची विहीर बघून आमच्यासोबत आहे 2 जण. हे आमचा सिमेंट बाबू. ही आमचा दत्त्या बाबू. ते आमचा दत्त्या बाबू आणि टमाटी बाबू. स्वतःलाच मानवाचं नाव नाही, याच नाव आहे, ते आम्हाला चिपकवत आहे. ते तुम्ही जरा समजून घ्या. आपण डायरेक्ट रिंगाच्या विहीरला जाणार आहे. अरे नको, कशाला तू करते स्वतःचं नाव? तू काही येड लागतंय का तुला मध्ये? जा मी तुला बोल. हे काय रे? अबे धान्य आहे. धान्य हे जेवढं पण आहे सगळं आपलं आहे. सगळं आमचं, सगळं. ही विहीर पण आमची आहे रिंगाची. आम्ही एक दगड चल टाकायचं नाही का विहीर? विहीर दगड टाकतात हे लोक. हे मक्याचं शेत. चला आपण विहिरीपाशी आलो. विहीर बघू पाणी किती. विहीर मोठी वर आलं रे. पाणी आहे रे, पाणी आहे. आवाज बघा. हे बघा, हे शान आहे डबल. एवढा मोठा दगड उचलून विहिरीत टाकते बघा. टाकला. आम्ही तुटलं. चला आपण जाऊ. पाणी त्या वर आलंय. मगाशी आम्ही आलेलो तर खाली होतं पाणी, तर वर आले. थोडं अजून दगड टाकल्यावर थोडं पाणी वर यायला काय असं मला वाटतं. तर आपण जाऊ डायरेक्ट बंगल्यात आपल्या. ऊन खूप आहे. आपल्या उन्हाकडे कॅमेरा करायचा नसतं कधी. चला डायरेक्ट शेतात जाऊ. सामायिक विहिरीत पाणीच नाही. आमच्या विहिरीत आहे पण उतरायला काय नाही, वर चढायला नाही होणार आम्हाला. आणि पिचकारी मारत चालला आपला. यांनी बोलते या मुलाला सिमेंट बोलायला, पण आम्ही नाही बोलणार. ह्यानी आमचा भाऊ लागते, ह्यानी पण आमचा भाऊ लागते. कैरीचं झाड समोर. डायरेक्ट जायचं घरी आपण. पायनॅपलचं झाड लांबून दिसत नाही पण मस्त येते ना. आता आम्ही हे सामायिक विहिरीपाशी. आणि तुम्ही परशाची विहीर पण बनवू शकता याला. इथे काट्या असतात बाबा खूप. त्या चपलीत घुसतात सगळे काट्या. गो बघा आली परशाची विहीर, सामायिक विहीर. पाणी लगानो खूप खाली आहे. हे बघा. चला आपण जाऊ पुढे. बकरे पकड. हे बकरा खाते. ते आपले पोहायला लागले.
पवत सॉरी ते तिथे आपले आहे. ह्याला काटा लागला पायात. हा बघा बघा काटा काटा. बकरे लोक बघा बोकड धरते त्यांनी येडाचे. बोंबलला सिमेंट. आमचा पाय दुखायला लागला. परत खाली जाऊन वर जायचं एवढा लांब. 1 किलोमीटर तर चाललंच असणार. बघा तो समोर एक बंगला आहे. त्या बंगल्यात जायचं आम्हाला. ते आमचंच पण आहे. तिथे पण एक विहीर आहे. पण त्या विहिरीत साप आहे खूप. आम्ही नाही जाणार त्या विहिरीत. त्या डायरेक्ट घरी जाऊन झोपून जायचं. मला तिसरी विहीर दाखवतो. तिसरी नको, त्या विहिरीत साप असतात. ही तिसरी विहीर. तिसरी विहीर ती दाखवली की आपण मगाशी दाखवली. ब्लॉगमध्ये थोडी नाही. पण ते जरा त्या ब्लॉगमध्ये चुकलं म्हणून हा नवीन ब्लॉग आहे. ती विहीर दाखवायला काय नाही, पण खूप आतमध्ये पाय पण दुखतात आज जायला. उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला सकाळ सकाळी. घराच्यावर 50K लाईक आले की आम्ही दाखवू. पोचलो आपण. पोचायला आलोय. त्यांना जाऊन सांगू ही विहिरीचं पाणी भरलंय गजबेल. आता थोड्यानंतर अन्न आल्यानंतर जाऊ आम्ही विहिरीला. तो बघू ब्लॉग काढायला होते तर काढील, नाही तर नाही. ते बाहेर सगळे बसलेत. हे आमचा रित्या नाही. इथे आहे कोंबडी वगैरे. रित्या हे रित्या ऋषा. ते आहे कोंबडी वगैरे. हे रित्या कोंबडी वगैरे. रित्याची बहीण. चल जाऊ दे, ते झोपले असणार. नको हे चिंचेचं झाड. चिंचेचं झाड. लाजाळू 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 आहे. लाजाळू तुम्हाला लाजाळू झाड दाखवायचं तर चला तुम्ही माझ्याबरोबर. तुम्हाला सांग आमचा गाव खूप भारी. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता आमच्या गावात. गावाचं नाव मालशिरस. नातेपुतेचा पुढचं गाव. चला पोचलो आपण. इथे वरा झोपला. वरा जेवण झालं. जेवण झालं. बघा हे काय बघतायत. हे बघा जवळ तर आहे का बघा. हे बघा हे बघा. ही पण नाही. ते आपला शहाणा बाळ आहे. ते आपला मोबाईल बघत बसतं. हा ना बऱ्या मोबाईल करी कट कर. आजचा ब्लॉग आपण एंड करू.